नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. मणिपूरच्या हिंसेला आणि मणिपूरच्या त्या घटनेला म्हणण्यापेक्षा त्या ज्या काही गोष्टी तिथं घडतात त्या मणिपूरमध्ये, जे मणिपूर जळतंय तिथे. आता 7 एप्रिलला पण काहीतरी कोणीतरी मिसाईल टाकला आणि 2 मुलं मारली गेली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा ते मणिपूर पेटलं आणि पुन्हा एकदा तोच विषय समोर आला. सगळ्यांच्या मनामध्ये तीच गोष्ट आहे की नरेंद्र मोदी मणिपूरला का जात नाहीत. असं काय नक्की आहे त्या सगळ्या मणिपूरमध्ये की नरेंद्र मोदींची जायला फाटते, अनेक जण म्हणतात. म्हणजे ते नरेंद्र मोदी बंगालच्या इलेक्शनला फिरतायत, झालमुडी खातायत, नको तसल्या गोष्टी करतायत, अगदी केरळला जातायत, वरती अजून कुठे कुठे जातायत, सगळीकडे फिरतायत. पण त्या नरेंद्र मोदींना मणिपूरमध्ये जावंसं का वाटत नाही? ही सगळी गोष्ट अनेक लोक बोलतायत आणि त्याच गोष्टीवरती म्हटलं बोललं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे की नक्की तिथली परिस्थिती काय आहे, नक्की काय अशी गोष्ट आहे की ते मणिपूर पेटतंय आणि कशामुळे त्या सगळ्या गोष्टी होत आहेत. एका छोट्याशा संक्षिप्त रूपामध्ये मी तुम्हाला सगळं सांगतो, मग तुम्हाला कळून जाईल की नक्की तिथली परिस्थिती नक्की काय आहे. आता ते मणिपूर स्टेट हा व्यवस्थित तुम्ही मणिपूर हे राज्य पाहिलं तर मध्ये एक सपाट भाग आहे, एक 10% आणि 90% सगळ्या 360 डिग्री म्हणजे चारही बाजूने डोंगर दऱ्या आहेत, म्हणजे आपण त्याला हिल्स म्हणूया. आणि मध्ये जे आहे ते व्हॅली किंवा मैदान आहेत, मैदानाचं क्षेत्र आहे आणि त्या मैदानाच्या क्षेत्रामध्ये राहते मैती कम्युनिटी. आणि ही मैती कम्युनिटी जी आहे ना ती हिंदू कम्युनिटी आहे आणि त्यांचं मणिपूरच्या लोकसंख्येमध्ये वाटा किती आहे आत्ताच्या घडीला, म्हणजे लाईव्ह मधलं तुम्हाला सांगतो तर तो 49% आहे. पहिला तो 60% होता, तो कमी होऊन आता 49%वरती आलाय. ही जी मैती लोक जी राहत आहेत, जी हिंदू लोक आहेत, त्यांच्यामध्ये ती फक्त सगळीच हिंदू नाहीयेत, म्हणजे 100%. त्याच्यामध्ये अर्धे मुस्लिम आहेत, अर्धे अजून इतर धर्माचे आहेत, असे मिक्स लोक त्या सगळ्या भागामध्ये राहत आहेत. म्हणजे जसं आपल्या भारताचं कसं धर्मनिरपेक्ष करून टाकलंय, सगळ्या धर्माचे लोक एकत्र घुसवून टाकले, तसं त्या मैती कम्युनिटीच्या किंवा त्या 10% भागामध्ये मणिपूरची एवढी लोकसंख्या तिथं राहते आणि ते सगळे मिक्स आहेत. पण जास्तीत जास्त तिथे हिंदू लोक जास्त राहतात आणि जो बाकीचा आता 90% जो भाग राहिला या डोंगरांमधला, त्याच्यामध्ये कुकी कम्युनिटी राहते आणि एक नागा कम्युनिटी राहते, म्हणजे आदिवासी वगैरे त्यांना असा दर्जा दिलेला आहे आणि ती सगळी लोक राहतात. आणि त्यांचा धर्म कुठला आहे तर ते सगळेच्या सगळे तिथले ख्रिश्चन लोक आहेत, जे कन्वर्ट झालेले आहेत. ख्रिश्चन कधी कन्वर्ट झाले? जेव्हा अँग्लो वॉर झाला, जेव्हा इंग्रजांनी जेव्हा त्या कम्युनिटीला हरवलं, म्हणजे कोणाला? त्या कुकी आणि नागा कम्युनिटीला, तेव्हा ती सगळी कन्वर्टेड झाले. त्यांची पहिली जी काही ट्राईब होती, म्हणजे जे आदिवासी होते, त्यांना धर्म वगैरे अशा सहसा गोष्टी कुठल्या नव्हत्या. ते रानामनांमध्ये राहणारी एक कम्युनिटी होती, एक ट्राईब होती छोटीशी, जी फक्त जगण्यासाठी इकडून तिकडे संघर्ष करायचे. पण मग जेव्हा ही लोक इंग्रजांसोबत मिळाली, त्यांनी इंग्रजांसोबत युद्ध वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्या आधी नाही असं नाही, त्यांची स्वतःची आर्मी या सगळ्या गोष्टी होत्या, पण ती सगळी लोक नंतर ख्रिश्चन झाली आणि मग ती ख्रिश्चन लोक आता त्या बाजूच्या 90% एरियामध्ये हे नागा आणि कुकी असे राहतात. आता या एक गोष्ट लक्षात ठेवा, हे कुकी, हे नागा आणि हे मैती, असे या तिघांमध्ये पण एकमेकांमध्ये धुसफूस आहे, एकमेकांसोबत एकमेकांचं वैर आहे. असं नाही की नागा आणि कुकी एक आहेत आणि मैतीच्या विरोधात लढतात, अशी कोणतीही गोष्ट नाहीये. आता पुढे येऊया नक्की काय विषय आहे. जेव्हा बीजेपीचं सरकार आलं आणि बीजेपीचे मुख्यमंत्री त्यांनी असा आरोप केला, आरोप म्हणण्यापेक्षा त्यांच्या निदर्शनामध्ये असं आलं की जो म्यानमार आहे, बाजूचा म्यानमार देश आहे, वरती जे काही देश आहेत, त्या देशांमधून जास्तीत जास्त जे काही ड्रग्ज आतमध्ये येतात आपल्या देशामध्ये, हे त्या कुकी कम्युनिटीकडून सगळ्यात जास्त आपल्या देशामध्ये पसरवले जातात आणि ते या लोकांना सपोर्ट करतात. तिकडून येणारी जी मायग्रंट लोक आहेत, जे तिकडून स्थलांतरण करून, हे रोहिंग्या जे मी म्हणतो ना तुला, म्यानमार, जसे बंगालच्या याच्यातून हे जे बांगलादेशी आणि खालून जे म्यानमार लोक येतात ना, तसेच म्यानमार लोक सगळ्यात जास्त हे रोहिंग्या हे तिथून येतात आतमध्ये. म्हणजे कुठून? या आपल्या मणिपूरच्या बॉर्डरवरून. कारण तिथं जरी आपले जवान वगैरे असतील तरी तो इतका घनदाट सगळा परिसर आहे जंगलाचा, इतकी म्हणजे तिथं काहीच करू शकत नाही तुम्ही, सहजपणे तिथून कोणीही आत बाहेर येऊ जाऊ शकतं. त्या पद्धतीने ही सगळी लोक तिथून आत येत आहेत आणि ही कुकी लोक, जी ख्रिश्चन लोक आहेत, ते या सगळ्या गोष्टी चालवत आहेत. हे ख्रिश्चन लोक, हे कुकी लोक अफीमची, म्हणजे गांजा अफीम तुम्हाला माहिती असेल, त्या अफीमची सगळ्यात जास्त मोठी शेती तिथं करतात आणि तिथून मग ते या म्यानमारला, बाहेरच्या देशांमध्ये हे सगळ्या गोष्टी विकल्या जातात इलिगलपणे. आणि त्या सगळ्या गोष्टी जेव्हा सरकारच्या लक्षामध्ये आल्या, तेव्हा त्यांनी त्याच्यावरती पावलं उचलायला सुरुवात केली. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तिथं असणारी आपली इंडियन आर्मी आहे, त्या इंडियन आर्मीला देखील धोका होतो या सगळ्या लोकांपासून. ही कुकी लोक किंवा ही जी काही लोक आहेत विशिष्ट, त्यांच्यामधले जे काही ग्रुप्स आहेत, ते मी तुम्हाला ग्रुप्स दाखवतोय, त्यांचे हे जे ग्रुप्स आहेत ना, ही ग्रुप्स त्या म्यानमार आणि इकडच्या लोकांना सपोर्ट करतात आणि त्याच्यामुळे इंडियन आर्मीला तिथं काम करता येत नाही व्यवस्थित. किंवा ही लोक आता जी मागची 2-3 वर्षापासून हिंसा होत आहे, त्या हिंसेमध्ये ही सरळ लोक इंडियन आर्मीला देखील गोळ्या घालतात, इंडियन आर्मीवरती देखील तुटून पडतात. यांना फक्त एवढंच वाटतंय की आमच्या ज्या मागण्या आहेत किंवा आम्ही जे म्हणून तसंच झालं पाहिजे, अशा पद्धतीची यांची ही सगळी गोष्ट आहे. आता हे तुम्हाला बाहेरचं समजलंच एक छोटंसं, पण नक्की वाद नक्की कशापासून सुरू झाला ह्या गोष्टीकडे पहिल्यांदा येऊया. तर एक गोष्ट लक्षात घ्या, आता ही जी मैती आहे, म्हणजे हिंदू आहे, ते कुठल्या ह्याच्यामध्ये पार्टमध्ये येतात तर ते ओबीसी आहेत आणि ओबीसी वर्गामध्ये त्यांना मोडलं जातं. आणि एसटी जी कम्युनिटी आहे त्याच्यामध्ये हे कुकीज येऊन बसलेत, जे ख्रिश्चन लोक आहेत, जे या बाकीच्या सगळ्या गोष्टी करतायत. आता तिथं नियम काय आहे की हे जे कुकीज लोक आहेत, हे जे एसटी लोक आहेत, ते मणिपूरमध्ये कुठेही जमीन विकत घेऊ शकतात, कुठेही जमीन विकत घेऊ शकतात.
म्हणजे जिथं खाली त्या जे व्हॅलीचा सगळा भाग आहे, जे 10% जागा आहे, जिथं सगळी लोकं राहतात इम्फालमध्ये किंवा तो आजूबाजूचा सगळा प्रदेश जिथं हिंदू लोकं सगळ्यात जास्त राहतात, तिथे ही जमीन विकत घेऊ शकतात. पण तिथले जे हिंदू आहेत, तिथले जे मैती आहेत, ते त्या 10% जागा सोडून दुसऱ्या कुठेही जमीन विकत घेऊ शकत नाहीत आणि हा सगळ्यात मोठा ट्रिगर पॉइंट आहे. तिथल्या मैती लोकांचं असं सांगणं आहे, की आम्ही इथले प्राचीन आहोत, आम्ही या मातीतले सगळ्यात जुने आहोत. आणि मग आम्ही जुने असून आम्ही जर या 10%च्या बाहेर निघूच शकत नसेल, जर आम्हाला बाहेर काही विकतच घेता येत नसेल, म्हणजे राज्य आमचं आहे. म्हणजे झालंय काय, की महाराष्ट्र राज्य आपलं सर्वांचं आहे. आपण कुठेही जमीन विकत घेऊ शकतो. म्हणजे आता ते विषय सोडून द्या, की बाहेरचे येऊन आपली जमीन विकत घेत आहेत. पण असं पकडूया, की जर समज सातारा जिल्हा आहे किंवा एक रायगड जिल्हा किंवा मुंबई आहे. आता मुंबईची लोकं मुंबईच्या बाहेर जमिनी विकत घेऊ शकत नाहीत. असा नियम असल्यानंतर काय होईल? म्हणजे आपल्याला वाटेल काय जायला आम्ही आपल्या महाराष्ट्राचे, पण मुंबईच्या बाहेर आपण काहीच विकत घेऊ शकत नाही. अशी परिस्थिती त्या मणिपूरमध्ये आहे. तिथला जो हिंदू समाज आहे, त्या हिंदू समाजाला आजूबाजूच्या कुठल्याच याच्यातून जमीन विकत घेऊ शकत नाहीत ते लोक. त्यांना तो दर्जा नाहीये, त्यांना ते करता येत नाहीये. पण ही जी एसटी कम्युनिटी आहे हे काही करू शकतात आणि इथं सगळ्यात मोठा ट्रिगर पॉइंट आहे. मग मला सांगा, जी लोक इलिगलपणे गांजा तस्करी या सगळ्या गोष्टी करतात, जी लोक त्या म्यानमारमधून येणारे रोहिंग्या हे मुसलमान यांना आतमध्ये घेण्यासाठी भारतीय जवानांच्या विरोधात जात आहेत, त्या सगळ्या लोकांना मुभा आहे की तुम्ही कुठेही राज्यामध्ये जमीन विकत घ्या, कुठेही घ्या, काहीही करा, ते चालेल आम्हाला. पण हे जे खालचे हिंदू आहेत ना, खालच्या व्हॅलीतले, यांना बाहेर येऊ द्यायचं नाही. असं त्या पद्धतीचं आणि त्या सगळ्या गोष्टीचं काम काँग्रेसने त्यांच्या काळामध्ये करून ठेवलंय. म्हणून राहुल गांधी अगदी गेले भेटायला सगळ्यांना, बरोबर की नाही? भाजपकडून अमित शहा गेले, पण अमित शहाना काही कळेनाच आता करायचं नक्की काय. ती सिच्युएशनच अशी होती की नक्की विरोध कोणाला करायचं, समर्थन कोणाला करायचं, काय करायचं हे कोणालाही समजेना. मग तिथं डिप्लोमसी या सगळ्या गोष्टी कशा हाताळायच्या. मग राष्ट्रपती राजवट चालू केली. तिथले जे भाजपचे मुख्यमंत्री होते त्यांना हटवून दुसरा एक माणूस ठेवला, ज्याला या सगळ्या लोकांमध्ये थोडंसं शांतता प्रस्थापित करण्यासाठी सांगितलं. पण जो मूळ विषय आहे की ही जी बाकीची जी ख्रिश्चन लोक आहेत, ही जी कुकी ट्राईब आणि ही नागा ट्राईब आहे, यांना जर आपला देश आपला वाटतच नसेल तर मग नक्की करायचं काय? मग हा नियम कशासाठी, की त्या व्हॅलीतल्या हिंदूंनी बाहेर कुठेही जमीन राज्यामध्ये विकत घ्यायची नाही, म्हणजे यांचा मनमानी कारभार यांच्याकडे. आज तिथल्या हिंदूंची परिस्थिती अशी आहे की तिथली लोकसंख्या हिंदूंची कमी होत चालली आहे. कन्व्हर्जन मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातंय ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मामध्ये, आणि म्हणून तिथली लोक पेटून उठलेत. म्हणून त्यांना म्हणजे पूर्ण आंधळी झाले, त्यांना समजेना की काय करायचं नक्की. तिथल्या लोकांचं जीवनमान, आता एक गोष्ट लक्षात घ्या, आता काय झालंय, हे जे मणिपूर 3-4 वर्षापासून पेटतंय ना नुसतं, आज कोण मरतंय, उद्या कोण मरतंय, स्वतःच्या कुकी वगैरे माहिती आहे, एकमेकांच्या स्वतःच्या आतल्यात आर्मी आहेत, त्यांचे ग्रुप्स आहेत, ज्यांच्याकडे बंदुकांनी या सगळ्या गोष्टी आहेत. तिथले पोलीस देखील तू कुकीचा आहेस की तू मैतीचा आहेस अशा पद्धतीनं सगळा व्यवहार करतात आणि अशा पद्धतीनं तिथं सगळं चाललंय. इंडियन आर्मी तिथं काय करायला जाते तर त्यांना तिथं शिरू दिलं जात नाहीये, त्या जंगलांमधून त्यांच्यावरती गोळीबार केला जातो आणि या सगळ्या गोष्टी केल्या जातात. अशी सगळी परिस्थिती असताना नरेंद्र मोदींनी तिथं जायचं आणि कोणाची नक्की बाजू घ्यायची हा प्रश्न नरेंद्र मोदींना निश्चित पडत असेल. एक गोष्ट लक्षात घ्या, नरेंद्र मोदी जे संपूर्ण जगाला पाहतायत, जे संपूर्ण देशावरती लक्ष ठेवून आहेत, त्यांना असं काय असह्य होतंय की आपण मणिपूरमध्ये जाऊन नक्की काय करू शकतो किंवा काय का नाही आपण तिथं जात, ही गोष्ट त्यांना वाटत नसेल का? असं त्यांचा आहे की ज्याला मरू दे, काय कुठलं मणिपूर मला काय माहित नाही. निश्चित ते माहिती घेत असतील. NSI सगळी जी लोक आहेत आपली, अजित डोवाल, त्यांना काय माहित नसेल का की नक्की तिथं काय चाललंय, कोण कुठल्या एजन्सी तिथं काम करतायत, कोण मणिपूर नक्की पेटवतंय, कोण म्यानमारमधून मिलिटन्स आणि या सगळ्या गोष्टी त्यांना बंदुका, दारू गोळा या गोष्टी पुरवतंय, त्यांना तिथं कोण येऊन त्यांच्यावरती चिंगारी टाकतंय, या सगळ्या गोष्टी त्या लोकांना माहित नसतील का? काहीतरी त्यांनाही वाटत असेल. डॉक्टर जयशंकर आहेत, त्यांना देखील मग वाटत असेल की जी टॉपची लोक आहेत, जी परराष्ट्र धोरण या सगळ्या गोष्टी पाहतात, आपले NIA असेल, आपले रॉ असतील, आपली आर्मी असेल, या सगळ्या लोकांना काहीतरी माहिती असेल की असं तर नाही की सगळेच नजरअंदाज करतात, मरो तिकडं, पेटू द्या, पेटायचं काय, ते आम्हाला काही घेणं देणं नाही. भारताचं एक राज्य आहे आणि संविधानानुसार त्या राज्यावरती लक्ष ठेवणं तिथल्या सगळ्या सरकारी किंवा शासकीय लोकांचं, केंद्रातल्या लोकांचं काम आहे. मग असं का होत आहे? त्याचं कारण हे आहे, हा नियमच असा घालून दिलाय. हा नियम इतका घातक आहे की तो हिंदूंवरती जर आदळून पडत असेल, हिंदू जर संपत असेल, तर मग नक्की समर्थन कोणाला करायचं? समर्थन हिंदूंना केलं की म्हणणार बघा हे हिंदू या कुकी आणि नागा लोकांना मारून टाकतात आणि तुम्ही त्यांनाच समर्थन करताय. का नाही मारणार ते? जर त्या कुकी लोक, ती सगळी जंगलांमध्ये राहणारी लोक, ती जर येऊन मैती लोकांना मारत असतील, तर त्याचा पलटवार केल्यानंतर, जेव्हा तो पलटवार केला जातो तेव्हा आपण नक्की काय बोलणार त्यांना? आपण समर्थन कोणाचंच करायचं नाही. ती जी स्त्री किंवा त्या बाईला जे काही तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, तो ते उडी करून तिला जे काही केलं त्या लोकांनी, ते चूकच आहे. मी काय इथं धर्म या गोष्टीला समर्थन करायला आलेलो नाहीये. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जो नियम एखाद्या धर्मावरती सोडून द्या, एखाद्या तिथल्या जुन्या प्राचीन कम्युनिटीवरती जर घालत असेल, म्हणजे तुम्ही एकाला मुभा देताय आणि एकाला असंच बंद करून ठेवताय, हे असं चालेल का? मग नियम करायचा तो सर्वांना सारखा करा. त्या राज्यामध्ये कुठलीही कम्युनिटी असो, त्यांनी कुठेही जमीन विकत घ्यायची, ज्याच्याजवळ पैसा असेल तो घेईल. या सगळ्या गोष्टी, या सगळ्या भांडणाला आणि या सगळ्या गोष्टीला ट्रिगर करतात. आता जर नरेंद्र मोदींनी तिथे हस्तक्षेप केला, अमित शहानी हस्तक्षेप केला आणि तो जर नियम बरखास्त करून टाकला की नाही, हा सगळा ज्याला पाहिजे तिथं ज्याने त्याने जमीन घ्यावी, असं जर केलं तर पुन्हा मणिपूर पेटेल. मग लोकांना तुम्हाला काय हवंय, म्हणजे मोदी जायला पाहिजे, त्यांना काय हवंय की हे झालं पाहिजे. हे कोण म्हणतंय मोदी जायला पाहिजे? हे काँग्रेसवाले, हे राहुल गांधी बरोबर गेले आणि कुणाला भेटायचंय त्यांना बरोबर माहिती, राहुल गांधींना ते बरोबर तिथं जाऊन सगळं सांगून आले त्यांना, नरेंद्र मोदींनी आले पाहिजे. अरे पण काय, कशासाठी?
ह्या विषयावरती जर आपल्याला बसायचं असेल तर ह्या तिन्ही कम्युनिटींनी एकत्र येऊन या विषयाला संमती दिली पाहिजे की नाही प्रत्येकानं कोणी कुठेही जमीन विकत घेऊ शकतो, कोणी कुठेही जमीन विकत घेऊ द्या ना, काय फरक पडतो? प्रत्येकाचं राज्य आहे. त्या मैती कम्युनिटीला तिथल्या हिंदू लोकांनाही वाटत असेल की आपण एवढी लोकसंख्याने एवढ्याच्या 10% भागामध्ये राहतोय, आपल्याला बाहेर जमीन विकत घेता येत नाही, बाहेर निघता येत नाहीये, त्यांची देखील घुसमट होत असेल आणि हे बाहेर असणारे कुकी आणि हे लोक जर अशा पद्धतीच्या इलिगल देशविरोधी देशद्रोही कामं करत असतील तर मग यांच्यावरती ऍक्शन घेणं महत्वाचं नाही का? मग नरेंद्र मोदींनी तिथं जायचं कशासाठी, कोणासाठी? अजून चिघळवायला, अजून सगळ्या गोष्टी करायला? जरा व्यवस्थित तिथली सगळी गोष्ट समजून घ्या की तिथं नक्की काय चाललंय. आधी तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या मणिपूरच्या लोकांना किंवा तिथल्या ते कुकी आणि ते नागा ट्राईब्स आहेत त्यांना हा देशच मान्य नाहीये की आम्हाला आमचा मणिपूर आणि आमचा नागालँड जो ग्रेटर नागालँड वगैरे आम्ही जो देश मागतोय जे म्यानमार धरून, ते पूर्वी म्यानमारचाच पार्ट होते कारण म्यानमारने त्यांच्यावरती आक्रमण केलं होतं. नंतर इंग्रज आले तेव्हा म्यानमारला हरवून ते पुन्हा आपल्या ताब्यात घेतलं आणि मग भारत सरकारने हळूहळू गोड बोलून मणिपूर हे राज्य भारताला जोडून घेतलं. त्याच्यामुळे त्यांना आपला भारत देशच मान्य नाहीये. त्या लोकांमध्ये जाऊन नरेंद्र मोदींनी काय पुन्हा हिंसा पेटवायची, पुन्हा सांगायचं की असं नाही, हे चुकीचं नाही, हे बरोबर नाहीये. आता सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय आहे, सुप्रीम कोर्टाने त्यांना आदेश दिलेत त्यातल्या स्थानिक कोर्टाला की तुम्ही काय आहे ते सगळ्या गोष्टी द्या आम्हाला. आता सुप्रीम कोर्ट त्याच्यावर नक्की काय निर्णय घेत आहे, काय नक्की स्ट्रॅटेजी नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही लोक सगळी करतायत हे पाहणं महत्वाचं आहे. पण तिथल्या स्थानिक लोकांना आम्ही भारतीय आहोत म्हणून का राहायचं नाहीये, का नाही राहायचंय? कारण त्यांना कोणीतरी भडकवतंय. थांबा जरा, गोष्ट लक्षात ठेवा, हे उगाच नाही होतंय. जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हा कोर्टाने जेव्हा निर्णय दिला की मैती म्हणजे तिथले हिंदू कुठेही जमीन विकत घेऊ शकतात किंवा तिथल्या मैतींना आपण एसटीचा दर्जा देऊया का, असं समजल्याबरोबरच इकडे कुकी आणि हे नागा उसळून पेटले जे की काँग्रेसी विचारांचे आहेत. राहुल गांधी उगाच तिथे गेले नाहीत. ही गोष्ट जरा व्यवस्थित समजून घ्या. त्यांनी बरोबर ते ट्रिगर केलं, बरोबर त्यांनी त्या सगळ्या गोष्टी पेटवल्या. का? कारण ते मैती तिथून बाहेर निघता कामा नयेत आणि भारतीय जनता पार्टीनं तो त्यांना हक्क द्यायचं काम करत होते पण ते होऊ झालं नाही. मग ते मणिपूरची हिंसा या सगळ्या गोष्टी पेटून उठल्या. कुठल्या तोंडाने नरेंद्र मोदींनी तिथे जायचं, काय म्हणून जायचं? तिथल्या हिंदूंना नरेंद्र मोदी काय म्हणून तोंड दाखवतील? त्यांनाही अपेक्षा असेल ना रे बाबा आपल्या केंद्रामध्ये आपला माणूस कोणतरी बसलाय, आमच्यावरती होणारा अन्याय तो दूर करेल असं त्यांनाही वाटत असेल. पण आता जे काही त्या युट्यूबवरती याच्यावरती ते काय मणिपूर पेटलं जे काही व्हिडिओज बनवून सुटलेत, अगदी काय नको तसल्या गोष्टी मी पाहतोय अनेकांच्या. मी ही व्हिडिओ बनवण्याच्या आधी मी कमीत कमी 50 ते 60 व्हिडिओ पाहिल्या आणि त्या 50 ते 60 व्हिडिओमध्ये तिथल्या फक्त ट्राईब्स ही होती, मग इकडून आली तिकडून. विषय महत्वाचा कुठला आहे तो घ्या. विषय आहे तिथल्या हिंदूंना संपवण्याचा. ती जी हिंदू ट्राईब आहे, मैती ट्राईब, जे हिंदू आदिवासी आहेत त्या लोकांना संपवण्यासाठी हे सगळे बाजूने टपून बसलेत आणि म्हणून ही हिंसा होते. याचं एकमेव कारण एवढं आहे, फक्त एकमेव. आता तुम्ही ठरवा कोण योग्य आणि कोण चुकीचं. कशाला नरेंद्र मोदींनी केलं पाहिजे तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये काय आहे या सगळ्या विषयावरती.